तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल। आज आपण पुढील 3 दिवसाचा 14 जून, 15 जून आणि 16 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत? तर जी ट्रफ लाईन मध्य प्रदेश पासून इकडे विदर्भ करत आलेली आहे, छत्तीसगड पर्यंत सक्रिय आहे। या ट्रफमुळे विदर्भात मागील 2 दिवसापासून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होत आहे। तसेच इकडे पश्चिम बंगालपासून तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन आहे, याचा सुद्धा इफेक्ट विदर्भावर होत आहे। 14 जून आज काय परिस्थिती राहील? आज अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ विदर्भातील हे जे जिल्हे आहेत या भागातून एकाच दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। सार्वत्रिक पाऊस नसेल। त्याच्यानंतर पॅचेसमध्ये इकडे पाऊस पडेल। छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड भाग असेल, जालन्याचे थोड्या थोड्या क्षेत्रासाठी परभणी, हिंगोली, नांदेड या भागातून पॅचेस बनेल, ढगांचा पॅचेस बनेल आणि संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, पण पाऊस सार्वत्रिक नसेल। इकडे जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम या भागात सुद्धा आज ढग निर्मिती बऱ्यापैकी होण्याचा अंदाज आहे। त्याच्यामुळे या भागात सुद्धा एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। त्यानंतर इकडे पॅच बनेल अहिल्यानगरचा दक्षिण भाग, बीडचे काही दक्षिण पूर्व भाग असतील, अहिल्यानगरचा पूर्व भाग, धाराशिवचा पश्चिम भाग, हा जो भाग आहे धाराशिवचे काही भाग, या भागातून सुद्धा पॅचेस बनेल ढगांचे आणि एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। याच्यानंतर पावसाची शक्यता इकडे घाटभागात, सिंधुदुर्ग घाटभाग, रत्नागिरी घाटभागात, सातारच्या घाटभागात, कोल्हापूरच्या घाटभागात, जो घाटभाग आहे पश्चिमेकडील या भागात पावसाचा अंदाज राहील, पण हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो। राहिलेले जे भाग आहेत, नंदुरबार असेल, धुळे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगरचे मध्य पश्चिम भाग, तसेच इकडे पुण्याचे पश्चिम भाग, मध्य भाग, त्यानंतर सातारा पश्चिम भाग घाटापर्यंत, त्यानंतर सांगलीचा भाग, सोलापूर या भागातून पावसाची शक्यता दिसत नाहीये आजसाठी। तसेच इकडे पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत समुद्र किनारपट्टीचा भाग आहे, पावसाची शक्यता नाहीये। 14 जून झालं, 15 जूनला काय अवस्था राहील? अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ उद्या सुद्धा या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल। पॅचेस मध्ये उद्या सुद्धा इकडे पावसाचा अंदाज आहे। जालना, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर पूर्व भाग, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, तसेच इकडे लातूर, बीड, अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग, सोलापूरचे काही भाग, सांगलीचे पूर्व भाग, धाराशिवचे काही भाग असतील, या भागातून उद्या सुद्धा पॅचेस मध्ये ढग बनतील आणि थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जना होऊ शकते व पावसाचा अंदाज राहील थोड्या क्षेत्रासाठी। बाकी घाटभागात इकडे पुण्याचा घाटभाग, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गचा घाटभाग, कोल्हापूरचा जो पश्चिम घाटभाग आहे, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता घाटभागात राहील। राहिलेले जे भाग आहेत, सांगली, कोल्हापूरचा मध्यवर्ती पश्चिम भाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावकडे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगडचा समुद्र किनाऱ्याकडील भाग आहे, पावसाची शक्यता नाहीये। सिंधुदुर्गच्या एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। 16 जूनला विदर्भात, पूर्व विदर्भात, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी। अमरावती, यवतमाळ, नांदेडच्या काही भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज। त्यानंतर घाटभागात इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या घाटभागात स्थानिक ढग निर्मिती होऊन हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील। आणि मधला जो भाग आहे लातूर पासून इकडे सांगलीचा पूर्व भाग, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर दक्षिण पूर्व, छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग, परभणी, हिंगोली, बीड हा जो भाग आहे सगळा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील। विशेष पावसाची शक्यता नाही। आणि राहिलेले जे पट्टे आहेत इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, नाशिक, पालघर, ठाणेचा समुद्र किनारपट्टीवरचा भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा भाग जो आहे समुद्र किनाऱ्यावरील या भागात पावसाची शक्यता 16 जूनला सुद्धा नाहीये। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद।